everyone and welcome back to our channel Smith and You. So कैसे आप सब लोग? I hope so that you all are doing very well in your life and like always you should be super duper happy in your life. So guys, आज आपल्याकडे काही खुशखबरी नाही है इकडे, पण बहुत ही बड़ा वाला एकदम घोड़े लगने वाला खबर है. आने वाला जो टाइम है वो बहुत ही गंदा वाला टाइम होने वाला है, यानी कि 2024 का जनवरी, फरवरी और मार्च महीने तक, यानी कि मार्च के मिड महीने तक आपको धंधा ओला उबेर में कुछ भी नहीं मिलने वाला है. और ये जो धंधा है ना, ये सिर्फ और सिर्फ अभी 31 के दिसंबर को, यानी कि 2023 के 31 दिसंबर को आपको मिलने वाला है. दैट्स इट, खत्म. त्याच्यानंतर पूर्ण धंदा संपणार आहे. आता धंधा का संपणार है, ह्याच्या मागे काय रीजन है, वो सबसे पहले मैं तुम लोग को बताता हूँ. जैसे आप लोग को मैंने ऑलरेडी लास्ट वीडियो में बताया था कि न्यू ईयर न्यू रिजोल्यूशन, यानी कि लोग क्या सोचते पता है कि नया साल चालू होगा तो मैं कुछ ना कुछ नया करूंगा, यानी कि मैं सेविंग करूंगा, मैं ये करूंगा, मैं वो करूंगा. उसमें ही एक चीज ये भी है कि मैं ओला उबेर यूज नहीं करूंगा, या फिर मैं टैक्सी या फिर रिक्शा, ये सब चीजें मैं यूज नहीं करूंगा. तो लोग क्या करते पता है, लोग सेविंग की तरफ ज्यादा ध्यान देते. तो सेविंग की तरफ ज्यादा ध्यान देंगे तो फिर ओला एंड उबेर का तो सवाल ही नहीं आता यहाँ पे. तो इसलिए ओला एंड उबेर में भाड़ा जो है वो कम होने वाला है. और सिर्फ यही रीजन नहीं है, इसके अलावा और भी बहुत रीजन है. जैसे आपको पता है कि मार्च में फाइनेंशियल ईयर एंड होते हैं, यानी कि अपना जो ईयर एंड रहते हैं ये दिसंबर में रहते हैं, पर बड़े बड़े जो कॉर्पोरेट कंपनीज रहते हैं उन लोग का ईयर एंड मार्च में रहते हैं. तो मार्च में ईयर एंड होने के कारण वो लोग छुट्टी क्या करते पता है, जैन फेब ये जो मंथ रहते हैं उसमें लोग छुट्टी ले लेते मस्त में. कुठे पण बाहेर फिरायचं असेल ना, ते लोक बाहेर फिरायला निघतात. म्हणून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये धंदा तुम्हाला बिल्कुल पण म्हणजे बिल्कुल पण नाही भेटणार. अभी ओला उबेर में आप लोग को धंधा कैसे मिलते हैं? तुम लोग को धंधा मिलता है खास करके सर्च वाली बुकिंग की वजह से. अभी के अभी जाओ और अपना एप्लीकेशन चेक करो, सुबह 8 9 10 बजे चेक कर लो. सर्च प्राइस वो जो लाल लाल दिखता है ना उबेर में, वो पूरा खत्म हो गया. तुम लोग को किधर भी है ना लाल नहीं दिखेगा, वैसा भर भर के नहीं दिखेगा. एकदम म्हणजे म्हणतात ना असं थुकलेल्यासारखं असं थोडं 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 कुठेतरी दिसेल, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला दिसणार नाही. तो आज अभी तुम लोग यही सोचते रहेंगे की दरवेळी मी तुम्हाला काय ना काय आयडियाज देतो, पण आज मी तुम्हाला मोटिवेट नाही करत आहे, तर मी तुम्हाला सॉल्युशन्स नाही देते. असं नाही आहे बाबा, आपल्याकडे सॉल्युशन आहे ना एनी टाइम रेडी असतात. एनी म्हणजे एनी टाइम रेडी. तर या गोष्टीसाठी पण आपल्याकडे सॉल्युशन आहे. मला माहिती आहे तुम्ही लोक मला कमेंट करणार और कमेंट में तुम लोग मुझे पूछोगे कि भाऊ इसके लिए कुछ सोल्यूशन है क्या. एक सेकंड, सगळ्यात पहिले आहे ना एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे. जसं तुम्ही मला भाऊ बोलतात, भाऊ का बोलतात, कारण मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मी मराठी आहे म्हणून. आणि त्याचबरोबर काही लोक दादा म्हणतात. परफेक्ट, हे दोन गोष्टी आहेत ना, हे तुम्ही जेव्हा मला बोलतात तर एकदम म्हणजे मस्त वाटतं ऐकायला. तर ही सेम दोन गोष्ट जर तुम्हाला तुमचे पॉकीमॉन बोलतील, यानी कि जब भी पॉकीमॉन तुम लोग के गाड़ी में बैठते हैं और तुम लोग को बोलेंगे भाऊ आपल्याला बँड्राला जायचंय, दादा हम लोग को अंधेरी जाना है, सुनने के लिए कैसे एकदम मस्त वाटते. एकदम असं वाटतं की हा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय. पण हेच ज्या पॉकीमॉन आपल्याला बोलतात भैया बोरिवली जाना है, भैया लेफ्ट ले लो, भैया राईट ले लो, तेव्हा या पॉकीमॉनला तुम्ही लोक बोला की तुम्ही लोक महाराष्ट्रामध्ये आलायत. ठीक है, तुम्ही लोग यूपी बिहार मध्ये नहीं है. तुम लोगों ने जो गाड़ी बुक की है ना, ये महाराष्ट्र में बुक की है. उन लोग को बताओ तुम लोग की यहाँ पे क्या बोला जाता है. कारण कसे माहिती आहे, आपण भैया नाही. ठीक आहे, आपल्याला तुम्ही भाऊ बोला, दादा बोला, एकदम मस्त वाटणार, आनंद वाटतं अगदी. पण हा जो भैया शब्द आहे ना, हा त्यांना तुम्ही सांगा की खास करून तुम्ही लोक आहेत ना यूपी बिहारमध्ये जाऊन वापरा. किंवा इकडे जे रिक्षावाले चालवत आहेत ना रिक्षा, आणि टॅक्सी चालवत आहेत जे भैया लोक आहेत त्यांच्यासाठी वापरा, पण आमच्यासाठी नको वापरा. ही गोष्ट आहे ना तुम्ही ना जरा स्प्रेड करा, जरा ना ही गोष्ट पसरू दे लोकांपर्यंत. आहे ना ही गोष्ट जी आहे ती जाऊ दे आणि समजू दे त्यांना. आणि आता जो सोल्युशन आहे ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, ही जी गाडी आपण चालवतोय ह्याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला लास्ट व्हिडिओ पाजी बरोबर. आणि पाजीने तेव्हा काय सांगितलेलं माहितीये, ये गाडी नाही आहे, ये हत्यार आहे, हत्यार. तर आज आहे ना ह्याच्यावरूनच मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे. हत्यारे कडक चालवा, हत्यारे चालवण्याची आपली पूर्ण हाऊस फेडून घ्या, इतकी की हे जे 2 महिने आहेत हे त्रासाचे 2 महिने तुम्हाला परत कधी वर्षभरात तुम्हाला काळजात धडधड व्हायला नाही पाहिजे या त्रासामुळे. हे लक्षात ठेवा. मला माहिती आहे बऱ्याच जणांना EMI भरायचं असेल, घराचा मेंटेनन्स, पोराचा खर्च, बायकोचा खर्च, सगळा खर्च असेल, मी मान्य करतो. पण हे 2 महिने, या 2 महिन्यात जो पण व्यक्ती शिकला त्रास काढायला तो पुढेपर्यंत जाणार. आणि ज्या व्यक्तीला हा त्रास काढायला जमला नाही वो वही के वही पीछे रहेगा. अभी बहुत लोग है ना ये भी सोचते रहेंगे कि 2 महीना धंधा नहीं है तो मैं एक काम करता हूं, मैं बस में यहां से निकलूंगा, गांव चला जाऊंगा, गांव में बैठूंगा या फिर मैं घर पे बैठूंगा. ही चूक करू नको बाबा. ये गलती से भी ये गलती मत करना. क्योंकि क्या है पता है, जो कठिन टाइम रहते हैं ना, कठिन टाइम यानी कि हार्ड वाले टाइम पे तुम लोग जितना तुम लोग का पावर दिखा सकते हैं उतना दिखा सकते हैं.
जितना तुम लोग का दिमाग चला सकते हैं ना उतना चला सकते हैं, क्योंकि नॉर्मल टाइमिंग में ना ये दिमाग है ना कुछ काम नहीं करेगा तुम लोग का। ऐसे हार्ड टाइम में ना तुम लोग का दिमाग है ना और कड़क वाला काम करेगा, जिसमें ना तुम लोग को पता चलेगा कि आने वाला जो टाइम है यानी कि अप्रैल मई जून जुलाई, उसमें अगर धंधा कभी भी 2-3 दिन के लिए भी अगर डाउन होगा ना तो फिर तुम लोग को पता चलेगा कि वहां पे तुम लोग को कैसा खेलना है। इसलिए याद रखना, छुट्टी गलती से भी मत मारना, काम करो, जितना होगा उतना पर्सनल बुकिंग के ऊपर टार्गेट करो। मैं फिर से बोल रहा हूं तुम लोग को, ओला उबेरच्या भरोश्यावर राहू नका। ही वेळ आलेली आहे आता, पण वेळ गेलेली पण नाही आहे, हे लक्षात ठेवा। ओला उबेर के पीछे तुम लोग ज्यादा दौड़ोगे तो फिर तुम लोग को बहुत ही जल्दी बहुत गंदा वाला भी फटका बैठ सकते हैं। पर ये जो 2 महीना है ना, इसमें तुम लोग को तुम लोग का टैलेंट दिखाना है। अभी बहुत लोगों को ऐसा रहेगा कि मैं यहाँ पे रहता हूँ तो मुझे तुम लोग सलाह दो कि मैं कहाँ से कहाँ पे भाड़ा मारूं, कहाँ से कहाँ भाड़ा मत मारूं। देखो क्या पता है गाइस, ऑलमोस्ट 7 से 8 हजार सब्सक्राइबर अपने को देखते हैं रोज। 7 से 8 हजार में से कम 5 हजार लोगों के पास तो गाड़ी होगा। 5 हजार लोगों के पास जो गाड़ियां है उसमें मैं सभी को जाके है ना अभी हेल्प नहीं कर सकता हूँ, कि ये नहीं बोल सकता कि आप यहाँ से यहाँ चलाओ, वहां से वहां चलाओ। कारण कसं आहे माहिती आहे, बुकिंग्स खूप कमी आहे आणि टाइम पण तुमच्याकडे खूप कमी आहे तुमचा ईएमआय जमा करायला। इसलिए तुम लोग को तुम लोग का खुद का स्ट्रैटेजी, तुम लोग का खुद का टैलेंट, तुम लोग का खुद का दिमाग, ये तुम लोग को यूज करना है और ये यूज करके तुम लोग को आगे बढ़ना है। और एक चीज याद रखना, जितने भी यूट्यूब पे तुम लोग वीडियो देखते हैं या फिर तुम लोग के दोस्ती यारी में तुम लोग किसी से भी अगर पूछोगे और वो तुम लोग अगर गलती से भी बोल रहे हैं यहाँ पे कि 3 या 4 हजार मैंने छापा या फिर 5 हजार मैंने छापा ओला उबेर में, तो फिर ये 2 महीने में ओला उबेर के थ्रू छापना पॉसिबल नाही आहे। तुमच्याकडे जर पर्सनल बुकिंग असेल तर त्याच्यात करू शकतात, पण ओला उबेर याच्या भरोश्यावर कोण पण छापू नाही शकत। ह्याचा अर्थ ते लोक तुम्हाला फक्त आणि फक्त चुत्या बनवतात, आणि असा चुत्या बनवून घेऊ नका आपला। 31च्या दिवशी फक्त आणि फक्त 31च्या दिवशी बस 4 ते 5 हजार रुपये तुम्ही लोक छापू शकतात, पण त्या 4 ते 5 हजारानंतर दर दिवशी तुमचे 4 ते 5 हजार फक्त 5 तासात, 7 तासात, 8 घंटे में इम्पॉसिबल, इम्पॉसिबल आहे। मी लिहून देतो इकडे तुम्हाला। जितके पण जण इकडे बोलतील ना तुम्हाला की आम्ही एवढं करू शकतो, आम्ही रात्री करू शकतो, आम्ही डेला करू शकतो, इम्पॉसिबल। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, जॅन आणि फेब मध्ये तुम्हाला तुमची आयडिया यूज करायची आहे, तुम्हाला तुमचं टॅलेंट यूज करायचं आहे। सोडून द्या ह्याचा त्याचा विचार करणं, सोडून द्या युट्यूबचे व्हिडिओ बघणं। फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट करा की मला माझे 2 महिने काढायचे आहेत। कारण कसं आहे माहितीये मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही पाण्यात उडी नाही मारणार तोपर्यंत तुम्ही पोहायला शिकणार नाही। या 2 महिन्यात तुम्ही खूप काही शिकू शकतात, एवढं लक्षात ठेवा, हे माझे शब्द आहे। एनिवेज, तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल नक्की तुम्ही कमेंट करा, आणि तुमचं जे काय तुम्हाला वाटत असेल ना, ॲडवाईस वगैरे द्यायची असेल की आपण इकडे धंदा केला तर आपला धंदा वाढेल, नाही तर असं तसं जे काय असेल ते पण तुम्ही नक्की कमेंट करा। आजचा व्हिडिओ आपण इकडे समाप्त करतोय। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जे हवे ते करा, पण याद रखा की धंदा जो आहे या 2 महिन्यात तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे। Anyways, this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया आणि जय मनसे।